आपल्यासाठी वीज म्हणजे काय? घरातले दिवे, पंखे, मोबाईल चार्जिंग, बरोबर. पण जरा विचार करा, याच विजेचा वापर करून एखाद्या सामान्य दिसणाऱ्या धातूवर सोन्या चांदीसारखा मुलामा चढवता येतो. नाही ना, ही कोणतीही जादू नाही, तर यामागे आहे शुद्ध विज्ञान. चला तर मग आज विजेच्या याच रासायनिक किमयेबद्दल म्हणजेच इलेक्ट्रोलिसिसबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आपण रोज आपल्या आजूबाजूला कितीतरी चकचकीत वस्तू बघतो. आपल्या दागिन्यांची चमक असो किंवा गाडीच्या पार्ट्सची लकाकी. कधी विचार केलाय की ही चमक येते तरी कुठून? ती त्या धातूची स्वतःची असते की त्यावर चढवलेल्या कोणत्या तरी दुसऱ्याच गोष्टीची? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे विद्युत प्रवाहाचे रासायनिक परिणाम. हो, सोन्याचा मुलामा दिलेले दागिने असोत किंवा वर्षानुवर्ष न गंजणारे सायकलचे हँडल, या सगळ्यांच्या मागे एकच विज्ञान काम करतं. एक अशी प्रक्रिया जी साध्या वस्तूंना सुद्धा आकर्षक आणि खूप टिकाऊ बनवते. आज आपण याच प्रक्रियेचं गुपित उलगडणार आहोत. तर या जादुई प्रक्रियेचं नाव आहे इलेक्ट्रोलिसिस. आता हे नाव ऐकून अजिबात घाबरायचं नाही. हे खूप सोपं आहे. इलेक्ट्रो म्हणजे वीज आणि लिसिस म्हणजे एखाद्या गोष्टीला तोडणं किंवा वेगळं करणं. सोप्या भाषेत विजेचा करंट वापरून आपण पदार्थांमध्ये रासायनिक बदल घडवतो. कसं? चला पाहूया. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉलिसिस म्हणजे काय, तर विजेच्या मदतीने एका द्रावणामध्ये केमिकल रिॲक्शन घडून आणणं. असं समजा की वीज म्हणजे एक अदृश्य जादूगार आहे जो द्रावणातल्या लहान लहान कणांना इकडून तिकडे हलवतो आणि त्यातून काहीतरी नवीन तयार करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या नियंत्रणात असते. आता ही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला नक्की काय काय लागतं? तर फक्त 3 मुख्य गोष्टी. पहिली म्हणजे इलेक्ट्रोलाइट. हे खास द्रावण आहे जिथे सगळी ॲक्शन होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोड्स. ह्या 2 धातूच्या पट्ट्या आहेत ज्या विजेला आत बाहेर घेऊन जातात. आणि तिसरे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयन्स, द्रावणातले सूक्ष्म खेळाडू. चला एकेकाची भूमिका समजून घेऊ. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे इलेक्ट्रोलाइट. हे असं एक द्रावण आहे ज्यातून वीज सहजपणे प्रवास करू शकते. उदाहरणार्थ साधं मिठाचं पाणी. ह्या पाण्यात चार्ज असलेले कण असल्यामुळे वीज त्यातून आरामात वाहते आणि आपलं काम सुरू होतं. बरं, आता दुसरी गोष्ट इलेक्ट्रोड्स. ह्या काही नाही तर द्रावणात बुडवलेल्या 2 धातूच्या पट्ट्या असतात. या विजेसाठी प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याच्या मार्गासारखं काम करतात. एका पट्टेमधून वीज द्रावणात प्रवेश करते आणि दुसऱ्या पट्टेमधून बाहेर पडून सर्किट पूर्ण करते. आणि आता येतात या खेळाचे खरे हिरो, आयन्स. जेव्हा वीज इलेक्ट्रोलाइटमधनं वाहू लागते तेव्हा ती द्रावणातल्या काही रेणूंना तोडते. यातून 2 प्रकारचे कण तयार होतात. एक पॉझिटिव्ह चार्जवाले ज्यांना कॅटायॉन म्हणतात आणि दुसरे निगेटिव्ह चार्जवाले ज्यांना ॲनायॉन म्हणतात. मग हेच कण विरुद्ध चार्ज असलेल्या इलेक्ट्रोडकडे खेचले जातात आणि तिथेच खरी रासायनिक किमया घडते. तर आपण ज्या 2 इलेक्ट्रोड्सबद्दल बोललो त्यांची नावंही खास आहेत आणि कामंही ठरलेली आहेत. ते या रासायनिक लढाईतल्या 2 मुख्य योद्ध्यांसारखे आहेत. एक आहे ॲनोड आणि दुसरा आहे कॅथोड. या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. ॲनोड जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाला जोडलेला असतो त्याचं काम आहे इलेक्ट्रॉन देणं. इलेक्ट्रॉन देण्याच्या या क्रियेला विज्ञानाच्या भाषेत ऑक्सिडेशन म्हणतात. आणि याच्या अगदी उलट कॅथोड जो बॅटरीच्या नेगेटिव्ह टोकाशी जोडलेला असतो तो इलेक्ट्रॉन घेतो किंवा स्वीकारतो. या क्रियेला म्हणतात रिडक्शन. म्हणजे एक दाता आहे तर दुसरा घेणारा. आता मला माहिती आहे हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकतं नाही का? पण काळजी करू नका. हे लक्षात ठेवायला एक सोपी इंग्रजी ट्रिक आहे, ॲन ऑक्स रेड कॅट. म्हणजे ॲनोडवर होतं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं कॅथोडवर. बघा, आहे की नाही सोपं? ही ट्रिक लक्षात ठेवली की कधीच गोंधळ होणार नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डॅनियल सेल. या डायग्राममध्ये बघा, इथं जस्ताची पट्टी ॲनोड म्हणून काम करते. ती द्रावणात विरघळते आणि आपले इलेक्ट्रॉन्स सर्किटमध्ये सोडते. हेच इलेक्ट्रॉन्स तारेमधून प्रवास करून तांब्याच्या कॉपर कॅथोडपर्यंत पोहोचतात. तिथे द्रावणातले कॉपर आयन्स हे इलेक्ट्रॉन्स घेतात आणि शुद्ध तांबे बनून त्या कॅथोडवर जमा होतात. थोडक्यात काय, तर ॲनोडवरचा धातू कमी होतो आणि कॅथोडवर नवीन धातूचा थर जमा होतो. पण हे सगळं काही अंधाधुंद होत नाही. यामागे भौतिकशास्त्राचे पक्के नियम आहेत. आणि हे नियम दिले महान शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांनी. त्यांनाच फॅरेडेचे नियम म्हणून ओळखलं जातं. फॅरेडेचा पहिला नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. तो सांगतो की इलेक्ट्रोडवर किती पदार्थ जमा होणार हे पूर्णपणे तुम्ही किती करंट आणि किती वेळेसाठी पास करता यावर अवलंबून आहे. म्हणजे जेवढा जास्त करंट आणि जेवढा जास्त वेळ तेवढा जास्त धातू जमा होईल. अगदी सोपं गणित आहे. जास्त इनपुट तर जास्त आउटपुट. आता दुसरा नियम तर आणखी रंजक आहे. समजा आपण सारखाच करंट सारख्याच वेळेसाठी 3 वेगवेगळ्या द्रावणांमधून पाठवला तर काय तिन्ही ठिकाणी सारख्याच वजनाचा धातू जमा होईल? तर उत्तर आहे नाही. फॅरेडे सांगतात
की प्रत्येक धातूचा विजेला प्रतिसाद देण्याचा एक स्वतःचा स्वभाव असतो. यालाच इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट किंवा ECE म्हणतात. याचमुळे काही धातू जास्त जमा होतात तर काही कमी. आता हेच या चार्टमध्ये बघा. हा चार्ट तोच झेड फॅक्टर म्हणजेच प्रत्येक धातूचा स्वभाव दाखवतो. बघा, सारखाच करंट पाठवून सोनं 2.04 मिलीग्रॅम जमा होतं तर तांबं फक्त 0.32 मिलीग्रॅम. म्हणजे प्रत्येक धातूचा विजेला प्रतिसाद देण्याचा अंदाज किती वेगळा आहे हे यावरून कळतं. बरं, हे सगळं विज्ञान, हे नियम, पण ह्याचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग आहे? चला, जिथून आपण सुरुवात केली होती त्याच प्रश्नाकडे परत जाऊया. आणि हे बघा उत्तर. ही आहे इलेक्ट्रोप्लेटिंगची खरी जादू. डावीकडे गंजलेला जुना पाना दिसतोय आणि उजवीकडे तोच पाना क्रोमियमचा मुलामा दिल्यावर कसा नवीन आणि चकचकीत झालाय. इलेक्ट्रोलिसिसच्या या प्रक्रियेचा वापर करून आपण एका धातूवर दुसऱ्या आकर्षक आणि न गंजणाऱ्या धातूचा पातळ थर चढवू शकतो. यालाच आपण इलेक्ट्रोप्लेटिंग किंवा मुलामा देणे म्हणतो. याचे फायदे तर अनेक आहेत. वस्तूंना एक आकर्षक लुक मिळतो, जसं की कृत्रिम दागिन्यांना. वस्तू गंजण्यापासून वाचतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यही वाढतं. आपल्या घरातले नळ, सायकलचे हँडल्स अशा कितीतरी वस्तूंवर हे इलेक्ट्रोप्लेटिंग केलेलं असतं. पण थांबा, ही किमिया फक्त वस्तू चमकवण्यापुरती नाहीये. खाणीतून काढलेल्या अशुद्ध तांब्याला 99.9% शुद्ध करण्यासाठी इलेक्ट्रो रिफायनिंगमध्ये हीच प्रक्रिया वापरली जाते. इतकंच नाही तर ॲल्युमिनियमसारखे धातू त्यांच्या खनिजांपासून वेगळे काढण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये ऊर्जा साठवण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रोलिसिसचाच वापर होतो. चला तर मग आज आपण जे काही पाहिलं त्यावर पटकन एकदा नजर टाकूया. तर बघा, आपण सुरुवात केली इलेक्ट्रोलिसिस या मुख्य प्रक्रियेपासून. मग आपण त्याचे घटक म्हणजेच ॲनोड आणि कॅथोड यांची भूमिका समजून घेतली. या संपूर्ण प्रक्रियेला नियंत्रित करणारे फॅरेडेचे 2 महत्त्वाचे नियम पाहिले आणि शेवटी या सगळ्या विज्ञानाचे उपयोग बघितले, जसं की इलेक्ट्रोप्लेटिंग आणि धातूंचे शुद्धीकरण. हे सगळं एकमेकांशी कसा जोडलेलं आहे हे या चार्टमधून एकदम स्पष्ट होतं. तर आता हे सगळं विज्ञान समजल्यावर पुढच्या वेळी जेव्हा हातात एखादी चकचकीत वस्तू घ्याल तेव्हा एक क्षण थांबून नक्की विचार करा की कदाचित या वस्तूवर सुद्धा विजेच्या याच अदृश्य रासायनिक किमेचा वापर झालेला असेल.